आषाढीच्या निमित्ताने एका बाजूला मंदिर समितीने तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शनाचा प्रयोग राबवायचं ठरवलेलं आहे। त्याच वेळेला जी दर्शनाची रांग आहे ती तशीच राहणार आहे आणि या वेळचं एक वैशिष्ट्य आहे की या वेळेला दर्शन रांगेला अशा पद्धतीच्या जवळपास 6 फूट उंचीच्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळं भाविकांच्या दर्शन रांगेत जे घुसखोरी करतात अशा भाविकांना या दर्शन रांगेमध्ये घुसखोरी करता येणार नाही आहे। खूप मोठी रांग असते, जवळपास मंदिरापासून 7 ते 8 किलोमीटर विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आषाढी यात्रेच्या वेळी येत असती, लागत असती। अशा वेळेला अनेक भाविक हे झटपट दर्शन मिळावं, जास्त वेळ रांगेत थांबावं लागू नये यासाठी ही जी दर्शन रांग असती तिथं मधून घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे टाळण्यासाठीच मंदिर प्रशासनानं अशा रीतीने 6 फूट उंचीच्या या चेनलिंगच्या जाळ्या लावलेल्या आहेत, ज्याच्यामुळं कोणालाही या दर्शन रांगेमध्ये घुसता येणार नाही आणि ज्यांना बाहेर पडायचं या दर्शन रांगेतनं त्यांच्यासाठी ठिकठिकाणी असे इमर्जन्सी एक्झिट लावण्यात आलेले आहेत। ह्याच्यामुळं मंदिर समितीला जो जादा सुरक्षा रक्षकाचा ताण या दर्शन रांगेवर पडत होता तो आता कमी होणार आहे। जिथं एक्झिट पॉईंट आहेत अशाच ठिकाणी त्यांना केवळ सुरक्षा रक्षक उभा करावा लागणार आहे। इतर वेळेला या दर्शन रांगेत कुठल्याही भाविकाला घुसखोरी करता येणार नाही आहे। त्याचबरोबर सध्या पावसाचं वातावरण आहे, पाऊस जोरात सुरू आहे आणि हे टाळण्यासाठी आषाढीच्या ज्या दर्शन रांगेत भाविक येणार आहेत त्यांना भिजू नये, त्यांचं सुरक्षित दर्शन व्हावं यासाठी असे प्लॅस्टिकचे कागद डोक्यावर आणि कडेला लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळं या प्लास्टिक छतामुळं पाणी आत येऊ शकणार नाही आहे आणि भाविकांना दर्शन रांगेतून सुलभ दर्शन मिळणं शक्य होणार आहे। गोपाळपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा।